मुरगुड नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या। स्थायी समितीच्या सभापतीपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांची निवड करण्यात आली। यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी आतिश वाळुंज होते। बिनविरोध निवड झालेल्या समित्या पुढीलप्रमाणे: स्थायी समिती सभापती सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, सदस्य रेखाताई आनंदा मागले, शिवाजी विठ्ठल चौगुले, सत्यजित अजितसिंह पाटील, गीतांजली संभाजी अंगज, सुनील अनंत रणवरे, सुहास पांडुरंग खराडे। आरोग्य समिती सभापती रेखाताई आनंद मागले, सदस्य दत्तात्रय सत्तापा मंडलिक, विजय मला दीपक शिंदे, राहुल शामराव शिंदे, बजरंग ज्ञानू सोनुले। बांधकाम समिती सभापती शिवाजी विठ्ठल चौगुले, सदस्य अनिल धोंडीराम राऊत, संध्या उदय पाटील, रणजित विलास भारमल, दत्तात्रय सत्तापा मंडलिक। पाणी पुरवठा समिती सभापती सत्यजित अजित पाटील, सदस्य संजीवनी राजेंद्र कांबळे, सुजाता जगन्नाथ पुजारी, सुनील गणपती मंडलिक, राजेंद्र गजानन आमते। महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली संभाजी अंगज, सदस्य निकेलिन जेरोन बारदेसकर, वैशाली विक्रम गोधडे, सुरेखा कुंडली लोकरे, संगीता प्रकाश चौगुले। शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सुनील अनंत रणवरे, सदस्य अनिल धोंडीराम राऊत, सुहास पांडुरंग खराडे, सुजाता जगन्नाथ पुजारी, विजय मारुती राजीगरे। सभेच्या प्रारंभी मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। निवड झालेल्या सभापतींचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक अनिल राऊत व सभापती सुनील रणवरे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले। या निवड सभेत सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते। पालिका कार्यालय अधीक्षक स्नेहल नरके, आबिटकर व लिपिक रणजित निंबाळकर यांनी प्रशासकीय माहिती सादर केली। शेवटी रणजित निंबाळकर यांनी आभार मानले। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जरा भाट।